त्यांना माहीत असेल की गावाला याला काय म्हणतात. तर आहे मित्रांनो, आमच्याकडे याला खनवटा म्हणतात. जे उन्हाळ्याच्या टायमिंगमध्ये जेव्हा पावसाळा संपतो त्याच्या दिवाळी झाल्याच्या नंतर आमच्याकडे असा प्रकारे एक कोकणामध्ये केलं जातं. सळदी बांधून म्हणजे असा झाडांच्या पानांपासून बांधून त्याला सळदा म्हणतात. सळद्याला काढून एक कवाडी ठेवतात आणि आतमध्ये गुरांना बांधतात. तर त्याची व्हिडिओ दाखवतो. आणि सुंदर अशी लक्ष्मी घरात बाबांची आहे. तर बाबा पण माझ्याबरोबर आहेत. बघायला गेलं तर तुम्हाला लगेचच दाखवतो. फक्त एकच दरवाजा असतो ह्याला. हा दरवाजा आहे फक्त माणसाला यायला बाहेर आणि गुरांना जायला. ह्याला आम्ही कवाडी म्हणतो, कवाडी. तर ती कवाडी आहे या ठिकाणी आणि बाबा आतमध्ये आहेत. चला मी तुम्हाला दाखवतो. तर बघा बाबा आमचे या ठिकाणी आहेत आणि सुंदर असे त्यांचे बैल आहेत. हे दोन इकडे नांगराचे बैल आहेत. हा एक आणि त्यांनी घरातच वाढवलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना एवढा जीव लावला आहे की विचारू नका. तिकडे एक आहे बघा, हा एक तिकडे आहे. आणि बाबांनी खास झोंबीसाठी बनवलेला बैल बघा, मी तुम्हाला दाखवतो की हा आहे झोंबीसाठी बनवलेला. मजबूत पण तेवढा शांत. तर बाबा सांगतात, बाबा कसा आहे बैल तुमचा? मस्त आहे ना? शांत आहे बघा. एवढी माया लावली आहे त्यांनी. आणि दररोज त्यांच्या वाटले यायचं. पहिल्या गायी सुद्धा त्यांच्याकडे होत्या, परंतु आता त्यांना चालायला वगैरे जास्त जमत नाहीत. त्यामुळे त्यांनी हौसेने हे बैल राखले आहेत. कसे मजबूत बनवलेत बघा. त्यांना त्यांची फक्त निगा राखली त्यांनी. बाकी त्यांना खायला आमच्याकडे स्पेशल असं काही देत नाहीत. थोडासा पावटा असतो बाजूला, तर त्याचा थोडासा पाळा आणि सुक्या गवतावरती फक्त त्यांना 2 टाईम 1 टाईम फिरवून आणतात सकाळी. कसं मस्त बनवलेत बघा. बाबा त्या साईडला जरा दाखवा, इकडून इकडून त्याला दाखवा. हां, हा बाबांचा आहे झोंबीचा बैल. बघा किती शांत आहे आणि मस्त बनवली आहे. त्याला गोंजरत आहेत. झोंबीचा जरी असला, जेव्हा हा झोंबीला जातो ना तेव्हा खूप मस्ती करतो. समोरच्या बैलाची काही खरं नसतं हा बैल आल्यावरती. पण जेव्हा त्याचा मालक समोर येतो ना, जेव्हा बाबा समोर येतो तेव्हा बघा कसं शांत बसलाय बघा. काहीच करत नाही त्यांना. शिंग बघा त्याची कशी छोटी छोटी आहेत बघा. मालकाला थोडंसुद्धा हलवत नाहीत. तर बाकी तुम्ही जर बैल बघितलं तर खूप मारके असतात, परंतु हा एकदम शांत. पण त्याच्या समोर जेव्हा बैल येतो ना तेव्हा त्याची काही खरी नसते. एकटाच बाबा सांगतात की एकटाच जाणार तो आणि समोरच्या बैलाला मारूनच येणार. एवढा खतरनाक बैल. पण जेव्हा मालक उभा असतो पुढ्यात, कारण तेवढा जीव लावलेला असतो मित्रांनो. जीव जर एखाद्या प्राण्यावरती लावलात ना तुम्ही, तर तुमची तो कधीच तुम्हाला विसरत नाहीत. बाबा बघा अगदी पुढ्यात गेलेत. असं पण नाही की बाबा त्यांनी असं काही वेगळं केलं आहे किंवा काय हातामध्ये काठी नाही आहे, कुठल्याच प्रकारचं काहीच नाही आहे. स्वतःच फक्त घेऊन गेलेत. त्याला गोंजरत आहेत आणि तो निवांत त्यांच्या पायाशी कसं चाटतोय, कसं भरवतायत बघा. ही असते मित्रांनो माया आणि प्रेम. तुमच्या घरी BMW असू द्यात, कार असू द्यात, मोठ्या मोठ्या गाड्या असू द्यात, त्याला व्हॅल्यू नसतं. पण तुमच्या घरी जेव्हा अशी लक्ष्मी असते ना, तेव्हा एक वेगळी मजा असते. बाबांनी एवढं जीव ओतलं आहे. हे 2 नांगराचे बैल आहेत, खास नांगरासाठी ठेवलेत. हा सुद्धा त्यांनी घरी वाढवलेलेच आहेत दोन्ही पण. तो तिकडे पण आहे पांढरा मोरा. बघा कसं लाडात त्यांना हुंदके देतोय की त्याच्या मायेवरती हात फिरवत आहेत आणि लाडात त्यांना हुंदके देत आहे फक्त. तर बघा कसं उभा राहिला शांत बघा. हे असतं प्रेम केल्यावरती फक्त मायेचा हात. त्याची शिंग सांगतात की ती पसरलेत त्याची शिंग, कारण तो मस्ती करायचा, खाली जास्त उकरायचा, त्यामुळे दोन्ही पसरलेत. साईडला जर पसरले नसते तर हा सुद्धा झोंबीच्या म्हणजे झोंबी केली असते याने, पण त्याला झोंबीला लावत नाहीत. बाबाने हा खास झोंबीसाठी हा वेगळा पाडा तयार केला आहे बघा. मी त्याच्या एकदम जवळ जातो. मला खूप भीती वाटते, कारण थोडासा चेहरा त्याचा रागीट वाटते. थोडीशी भीती वाटते, कारण आपण लांबून आलेला असतो आणि प्राणी मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या वासावरती ओळखतात आपल्या मालकाला की हे माझ्याच घरातले आहेत का. त्याच्यामुळे माझा थोडासा वास वेगळा येईल त्यांना आणि कदाचित मला मारूसुद्धा शकतो. त्यामुळे मी ते जास्त पुढे जात नाही आहे. एवढ्यावरतीच खूप शांतात. बाबा सांगतात की मारत नाही. चला बघूया थोडंसं हात लावून. मी हात लावून बघतो. काय नाही करणार. तर मी सुद्धा त्याच्या जवळ आलो आहे आणि आता मी त्याच्या जवळ आलो आहे. जरा बघूया की मारतो काय, कारण मालक समोर असेल ना तर बैल शांत असतो. मी त्याच्या जरा जवळ जाऊन थोडासा हात लावायचा प्रयत्न करतोय. त्याला थोडासा रागीट आहे. त्याच्या चेहऱ्यावरूनच सांगते की तुला राग येऊ शकतो, कधीही राग येऊ शकतो त्याला. पण जास्त जवळ जात नाही आहे. मला सुद्धा थोडी भीती वाटते. मी सुद्धा बैल राखली आहेत. लहान असताना आमची सुद्धा अशी बैल होती, सुद्धा आता नाही आहे. पण ही लक्ष्मी जेव्हा आपण बघतो ना तेव्हा खूप समाधान वाटतं, खूप मजा वाटते. मी आज मुद्दाम आले बाबांच्या वाड्यामध्ये बघण्यासाठी खास की काय आहे, कशा प्रकारे लक्ष्मी तयार केले. तर आज झुंजीचा बैल पुन्हा एकदा त्याच्या जवळ जाऊन जरासा त्याच्यावरती
मारून बघतो. काय नाही बघा काहीच करत नाही, एकदम शांत. थोडा खायच्या नादामध्ये आहे. खूप खूप धन्यवाद. बरं वाटतं असं गावाला आल्यानंतर. एक बैल होतो ना बाबा सांगतात एक बैल ह्याच्याबरोबर जातो हा आणि खाना काय नाही काय त्याने खाल्ला ना पोट त्याचा हा फुगला म्हणजे तो जाईल ना हम्म. तेव्हा हे बरोबर असायचं. बरोबर. तो गेला हा की माझी पाठ धरला. अच्छा मग मागणं यायचं. नाही मी पुढं ते बैल पाठीकडे. मागणं हा. हे पण असतं मित्रांनो. जीव लावल्यानंतर ना बैल ही म्हणजे बाबा जसं गवारी असतो आमच्याकडे गवारी बोलतात त्याला, गवारी पुढं तर बैल मागणार एवढं त्यांनी जीव लावलाय. आणि तो मेला बैल ना हा. तर मी हाताकडे चालणार होता. अच्छा मग खाली साधा मिळेल हा आणि मी वाटलं आला आणि काय जसं म्हणतो भाऊ म्हणतोय की त्याला सोनं करायचं 4 कप असतात हा. बैलाचे. हा हा पहिला मोठा खातो बरोबर. आणि नंतर रिटर्न वापस करतो. पचन चार करतो. चार का असतात. डॉक्टर केलो हम्म. काही फरक नाही पडला. बरोबर. नंतर भावाला बोललो की चिपळूणला न्यावं लागेल त्याला. बैल बरोबर हा हो. तर सोनोगिरो करायला ते बोलला ह्याला कोण नाही खर्च किती येणार. हो. हां त्याच्यानंतर मी खाली माकवाडी गेलो हम्म. आणि माझा भाऊ मी सगळे ह्या घरावर होते हम्म. आणि बैल मेला म्हणजे एवढा फुगला हम्म. फुगला चांगला हे हा, काय खाल्लं ना हम्म. आणि मग फुगला नंतर मग खड्डा आता काय करायचं खाली मेल्यावर गेलो हम्म. खाली हा. मला भाज्या पाहिजे. भाज्या आणला बैलासाठी का? हा म्हणजे ह्या असतात मित्रांनो गमती. जेव्हा म्हणजे भाज्या आणला. आमच्याकडे एक असतं की जरी वयस्कर माणूस ज्याने चांगलं कार्य केलंय तो मेल्यानंतर आमच्याकडे भाज्या वाजवून त्याला घेऊन जातात स्मशानात. आणि बाबा सांगतात की मी माझ्या त्या बैलासाठी सुद्धा भाज्या आणला होता की त्याला स्मशानात घेऊन, कारण त्यांचे कष्ट होते, त्यांनी केलेली प्रेम होतं आपल्यावरती. बऱ्याचशा शेतामध्ये त्यांनी कामगिरी केली होती आमच्यासाठी, बरंचसं आम्हाला पिकवून दिलं. म्हणून त्या बैलासाठी खास त्यांनी भाज्या मागवला होता की त्याचं विसर्जन म्हणजे शेवटचे ज्याला अंतिम विधी हा भाज्या भाजून त्यांनी केला. याच तर मित्रांनो आमच्या कोकणामध्ये त्याला कफन दिलं, त्यासाठी खास भाज्या वाजवला आणि त्याला नाचवत नेला, त्याचा अंतिम विधी केला. याच तर मित्रांनो जीव लावलेल्या कोकणातल्या एका शेतकऱ्याचं रहस्य आणि आपल्या प्राणांना लावलेलं खूप महत्त्व. चला पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा कोकणी कला यूट्यूब चॅनल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.